कायदा सुव्यवस्थेच्या मोठ्या प्रमाणामध्ये धिंडवडे निघाले याचं आणखीन एक उदाहरण आपण बघतोय की काल सैफ अली खान यांच्या रात्री घरामध्ये जो हल्ला झाला. प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा. सर्वसामान्य माणसाच्या जीवनावरती आता पुढच्या काळामध्ये काय त्याचे परिणाम होणार आहेत? कारण सर्वसामान्य जर सुरक्षा असलेल्या व्यक्ती सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाबद्दल काय बोलायचं? 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला. नमस्कार. आज सकाळी सैफ अली खानजींच्या घरामध्ये घुसून काही लोकांनी रात्री हल्ला केल्याचं वृत्त कळलं. खरं तर मुंबईमध्ये अशी घटना घडणं हे खूप मोठी दुर्दैवक अशी गोष्ट आहे असं मला या ठिकाणी सांगायचं. सर्वप्रथम कायदा सुव्यवस्थेच्या मोठ्या प्रमाणामध्ये धिंडवडे निघाले याचं आणखीन एक उदाहरण आपण बघतोय की काल सैफ अली खान यांच्या रात्री घरामध्ये जो हल्ला झाला हे त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण सांगता येईल. कारण वांद्र्यामध्ये जवळपास 3 हल्ले झालेले आहेत. मधल्या काळामध्ये बाबा सिद्दीकीजी यांच्या ऑफिसच्या बाहेर जे आहे त्यांच्यावरती हल्ला झाला, दुर्दैवाने त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मधल्या काळामध्ये सलमान खान यांच्या घरावरती हल्ला झाला, बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या आणि आता सैफ अलीजींच्या घरामध्ये घुसून त्या ठिकाणी जो आहे त्याच्यावरती हा काल रात्री भाड हल्ला झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या ठिकाणी पोलीस यंत्रणेचं सगळ्यात मोठं वावर आहे, लोकांचा वावर आहे, अशा ठिकाणी ह्या घटना व्हायला लागलेल्या आहेत. एक गोष्ट समजून घ्यायला हवी की मुंबईचं पोलीस जे आहे त्याला स्कॉटलंडच्या नंतर मानलं जायचं, परंतु दुर्दैवाने आज मानसिक खच्चीकरण जे पोलिसांचं झालेलं आहे आणि ज्या तऱ्हेने पोलिसांच्याबद्दल टिप्पण्या केल्या जातात, त्यांच्या बायकोबद्दल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल टिप्पणी केली जाते किंवा त्यांना आम्ही बदली करून कुठे फेकू अशा तऱ्हेच्या धमकावण्या केल्या जातात, त्याच्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे. आज गृहविभागावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. गृहमंत्र्यांना आता उत्तर द्यावं लागेल. ज्या तऱ्हेने परभणी असेल, बीड असेल, मुंबईमधलीमध्ये जेजेच्या रुग्णालयाच्या बाहेर झालेली बंदुकीचा हल्ला असेल, पुण्यातला कोयत्याचा हल्ला असेल किंवा आता ह्या 3-4 घटना ज्या मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करतात त्याच्यावरती आता बोलावं लागेल. खरं तर सांगायचं झालं तर या व्यक्तींकडे पोलीस प्रोटेक्शन नाही आणि त्या व्यतिरिक्त स्वतःची अशी वेगळी सुरक्षा व्यवस्था पण आहे. असं असतानासुद्धा दुर्दैवाने अशा हल्ला होतो आणि अशा तऱ्हेने ज्या घटना मुंबईमध्ये होतात त्या मुंबईमधल्या कायदा सुव्यवस्थेचे जे आहे त्याच्यावरती खूप या ठिकाणी जे काय विश्वास होता तो आता आमचा तुटलेला आहे आणि याच्या माध्यमातून प्रश्नसुद्धा निर्माण झाला की सर्वसामान्य माणसाच्या जीवनावरती आता पुढच्या काळामध्ये काय त्याचे परिणाम होणार आहेत? कारण सर्वसामान्य जर सुरक्षा असलेल्या व्यक्ती सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाबद्दल काय बोलायचं? आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की या घटनेचं त्याने त्वरित ती कारवाई करावी, पूर्ण चौकशी करावी आणि येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जरब राहील, पोलिसांचा आदर राहील, पोलिसांचं स्वातंत्र्य राहील आणि इंटेलिजन्सचं फेलियर राहणार नाही या दृष्टिकोनातून काम करण्याची आवश्यकता आहे. खरं तर मुंबई शहराच्या सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता मुंबई म्हणजे असेल किंवा बीडमध्ये असेल, आपण बघतो सर्रास जे आहे ते बंदुकीचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तो सप्लाय केला जात आहे. गुंड मंत्रालयामध्ये वर्षावर जाऊन त्या ठिकाणी ड्रिल निर्माण करतात. हीच त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची पोलिसांची खच्चीकरणाची बाब आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती कारवाई होईल अशी अपेक्षा करते. महाराष्ट्रामध्ये मी वारंवार सांगतोय, आज आम्ही अग्रलेखात सुद्धा सांगितलेलं आहे, सामनाच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षापासून लॉ अँड ऑर्डर ज्याला आपण म्हणतो, कायदा आणि सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे. सरकार निवडणुका, सभा संमेलन, उत्सव, प्रधानमंत्र्यांचं आगत स्वागत, शिबिर याच्यामध्ये गुंतून पडलंय. त्याच्यामुळे बीड पासून मुंबईपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला, मोठा कलाकार आहे. काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार. प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा. आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं
की त्यांना यातना होतात, वेदना होतात. पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे. रस्त्यावर, घरात, झोपड्यात, चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत, बँकात घुसतायत. पण आता हे जे कलाकार आहेत, मोठे मोठे ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे, प्रधानमंत्र्यांना. 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता. आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला. तो चोराने केलाय, कोणी केला, हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणीही सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालेलं आहे. हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे. या राज्याची 90% सुरक्षा पोलीस हे महायुती म्हणून जो काय प्रकार आहे, त्यांचे आमदार जे फुटलेले लोक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आहे. कोणी साधा आमचा उपशाखा प्रमुख जरी फोडला तरी त्याला 2 गनर दिले जातात. उपतालुका प्रमुख फुटला तरी त्याला 1 गनर दिला जातो, असं ते त्यांचं कोष्टक आहे. जिल्हा प्रमुख फोडला तर 5 गनर दिले जातात. पण सामान्य माणसाला कोणती सुरक्षा नाही. गद्दार आणि बेईमान, भ्रष्टाचारी, बिल्डर्स यांना सुरक्षा आहे, पूर्ण सुरक्षा आहे. सैफ अली खानला सुरक्षा असणार 100%. सैफ अली खान तर त्यांना या सरकारनं पद्मश्री दिलाय, भारत सरकारनं कधी काळी. तर पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीला सुद्धा मुंबईमध्ये सुरक्षित राहता येत नाही, हे आज पुन्हा एकदा दिसलं. आता ह्याच्यावरती कोण काय भाष्य करणार? पोलीस तपास करतील, चोराला पकडतील. पण तुम्ही अशा किती चोरांना पकडणार आहात? मुळात कायद्याचं उल्लंघन करणं, अशा प्रकारचा हल्ला करणं, ही भीती जी आहे कायद्याच्या संदर्भातली, ही भीती आज कोणाच्याही मनात राहिली नाही. दुर्दैवानं सैफ अली खान सारखा एक कलाकार आहे, त्याच्यावरती हल्ला झाला, गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे. त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघडं पडलेलं आहे. नागपूरमध्ये ज्या पद्धतीने कायद्याचं मानक उपचार करणारा एक तज्ञ आहे, त्याच्याकडनं 100पेक्षा जास्त महिलांवरती लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. का कसं काय बघणार? देवेंद्र फडणवीस यांनी बघायला पाहिजे. यात आम्ही काय बघणार? मगाशीच बोललोय ना, अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारचे गुन्हे वाढत चाललेले आहेत. आता नागपूर हे मुख्यमंत्र्यांचंच गाव आहे आणि 100 महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते? हे काय एका दिवसात झालेलं नाहीत. गेल्या 3-4 वर्षापासून स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, तेव्हा त्यांनी याच्यावर भाष्य केलं पाहिजे.